40 टपरी शिवारात विहिरीत पडलेल्या बिबट्याला केले रेस्क्यू। वन कर्मचाऱ्यांची अतिजोखमीचा रेस्क्यू केला यशस्वी। सातपुडा पर्वत रांगेच्या वसलेल्या 40 टपरी शिवारात एका पाण्याने तुटूंब भरलेल्या विहिरीत बिबट्या पडल्याची घटना उघडकीस आली होती। याची माहिती मिळाल्यानंतर बुलढाणा येथील वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने घटनास्थळी दाखल होऊन स्थानिकांच्या मदतीने या बिबट्याला फिजिकल रेस्क्यू करून पिंजऱ्याच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढून रात्री अंबाबाराव अभयारण्यात सोडून दिले आहे। जळगाव जामोद तालुक्यातील 40 टपरी गावाजवळ 70 ते 80 फूट खोल दरीत असलेली विहिरीत मादी बिबट पडल्याची बाब समोर आली होती। ही माहिती गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याची माहिती जळगाव जामोद वन विभागाला दिली असता वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जाऊन पाहणी करून बुलढाणा येथील वन विभागाच्या रेस्क्यू पथकाला पाचारण करण्यात केले होते। खोल दरीत पिंजरा नेणे आणि त्याला वर काढणे हे अति जोखमीचे काम होते, तरी वन विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हे आव्हान स्वीकारत रेस्क्यू ऑपरेशन सुरू करून बिबट्याला काढण्यासाठी विहिरीत पिंजरा सोडण्यात आला। बिबट्याही अलगद पिंजऱ्यात येऊन बसला। त्यानंतर दरीतून पिंजऱ्यावर काढण्यात आला। जळगाव जामोदचे पशुधन विकास अधिकारी यांनी प्राथमिक तपास करून बिबट्या सदृढ असल्याचे सांगितल्यानंतर सदर बिबट्याला अंबाबाराव अभयारण्यातील आडनाला परिसरात नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले। दयाल सिंग चव्हाण, संग्रामपूर, बुलढाणा।